रायगडमधील पहिला प्रो कबड्डीचा होण्याचा मान ज्यांनी मिळवला होता असा केदारलाल मात्र पाटबरी रायवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र राहुल कोहिर बरोबर एक अष्टपैलुत्व कामगिरी प्रत्येक सामन्यात त्याची कामगिरी एक क्षेत्ररक्षण असो चढाई असो आपल्या चतुरस्र चढाईने चतुरस्र खेळाडी त्यांनी अनेक मैदान मात्र गाजवले. आता मात्र गेल्या त्या राहुलचा गैरबंद घालण्यात आलं ते राहुल होईल एक चांगलं क्षेत्ररक्षण रायवाडी संघाकडे संकेत बांकर सारखा खेळाडू विराज राणे सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक रायवाडी संघाकडे. तर आता समाधान मोरे देखील एक चांगला रायगड आपल्या रायगड जिल्ह्यातील एक कोणी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता समाधान मोरे आता मात्र तो तरी संघाच्या प्राणात पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय किती गुणांची लढाई करतोय हे मात्र तितकंच पाहण्यासारखं असणार. मात्र काही लोकांना आता समाधान मोरे मात्र परततोय. मात्र ऋतुराज 9 नंबरची जर्सी कल्याण घ्यायला तरी संघाचा हा चढाई पडतो. तरी संघ देखील गेल्या अंतिम फेरीमध्ये इथे दाखल झाला होता. थोडक्यात त्याला गमावा लागला होता. पाहूया यावर्षी गेल्या वर्षी झालेलं आपलं अपूर्ण कार्य तरी संघ पूर्ण करतोय का हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. प्रशांत जाधव देखील एक पुणे खेळाडू म्हणून प्रशांत जाधवकडे देखील पाहिलं जातं. वेळोवेळी आपला संघ जेव्हा संकटात पडतो आता मात्र एक चांगली चढाई होती मात्र तरी संघाकडनं जेरबंद करण्यात आलं आणि एक गुण मात्र प्राप्त होतोय तो तरी संघाला. एकदा वारंवार चढाई करतोय वारंवार लढाई करतोय राहुल गुरुवीर करतोय आपल्या चौदसच्या चढाईवर चतुरस्र कामगिरीवर अनेक मैदानात त्यांनी देखील गाजवली आणि दर्यावरती मित्रमंडळ इथे खरोखर त्यांनी प्रत्येक काहीसा सामना एक आणि आता मात्र पुन्हा एकदा खरोखर एक चांगली चढाई मात्र समाधानच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. पाहूया किती गुण या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ऋतुराज 7-1 असं समीकरण. पाहूया ऋतुराज आपल्या संघासाठी खोलवर चढाई करण्याचा ऋतुराजचा प्रयत्न आहे. बोनस गुण मिळवण्याचा ऋतुराजचा प्रयत्न आहे. पाहूया ऋतुराज आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय की रिक्त असते परततोय हे मात्र मुक्त पाहण्यासारखं असणार. मात्र बोनस गुण मात्र ऋतुराजने प्राप्त केला आणि आपल्या संघाला एक गुण मात्र पडतो. तेव्हा त्याच्याच वेळेवर चढाई करून देखील आपल्या संघाला उंच शिखरावर पोहोचवतो. आपल्या संघासाठी लोंढाचा बोजा पडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तेजस मात्र संघासाठी लढत असतो. आणि आता मात्र प्रशांत जाधवची ही चढाई आता पाहूया प्रशांत जाधवला मात्र गेट बंद करण्यात आलं. खरोखर चांगली क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मात्र तरी संघाकडनं पाहायला मिळतंय. मात्र सौरभ पाटील सौरभने देखील गेल्या वर्षी षष्ठाच्या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी केली होती. पाहूया सौरभला तो सूर मिळतोय का सौरभला सूर गवसतोय का हे देखील पाहण्याचा असणार. आता मात्र पुन्हा एकदा समाधान. पाहूया समाधान आपल्या नावानुसार समाधानी कामगिरी करतोय का आणि आपल्या संघाला उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न समाधान मात्र नक्कीच करणार. आणि इथे मात्र तरी संघ देखील तितकाच बलाढ्य तितकाच क्षेत्ररक्षण बलाढ्य मात्र तरी संघाचा देखील आहे. समाधान मोरेला संघासाठी गुण मिळून देणार नाही पण समाधान देखील हार मानणार नाही. मात्र समाधान मोरे देखील अंतिम फेरीमध्ये पात्र झाला. अनेक ठिकाणी अजिंक्य हा संघ ठरला. पाहूया या दर्यावरती खेळ मंडळाच्या स्पर्धेमध्ये रायवाडी संघ कशी कामगिरी करतोय प्रेक्षकाच्या गळ्यात कसा काहीच बनतोय हे देखील तितकंच पाहण्यासारखं मात्र असणार. आणि आता मात्र सौरभ पाटीलच्या माध्यमातून चढाई काहीशी सावध चढाई सौरभच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा समाधान मोरे वारंवार चढाई करणारा आपल्या संघासाठी तारणहार करणारा समाधान. आता मात्र ऋतुराज
एक जबरदस्त खेळाडू आपल्या भारदस्त पावलांनी चढायला मात्र सुरुवात करतोय ऋतुराज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पांडवादेवी रायगड संघाच्या प्रांगणामध्ये एक अष्टपैलू असा खेळाडू बघूया कितपत प्रयत्न करतोय आपल्या संघाच्या विजयाकरिता ऋतुराज पाटील. यशस्वी होणं चढेल. चला मैदान क्रमांक 1 रोहा मैदान क्रमांक 1 तर भैरवनाथ यशवंत खाळ धाबी रोहा मैदान क्रमांक 2. एकच आहे एक बोलली तरी मॅच संघाच्या प्रेक्षकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण प्रत्येक चढाईला प्रत्येक गुणाला त्याच्या प्रेक्षकांवर तितकी दाद दिली जाते आणि जितकी प्रेक्षकांची दाद तितक्या संघाला तेवढ्याच साधन मात्र मिळते. खरं तर मयूर कदम संघा एक संघा मध्यरक्षक खंडा मध्यरक्षक प्राप्त करतो. विठ्ठल कोपरगाड्या संघाचा एक चांगला गुण मात्र इथे प्राप्त केला. समीच्या माध्यमातून मात्र एक चांगल्या प्रकारे हिरा निश्चितच मी म्हणेल गणेशला पुरण संघाने शोधून काढलाय. आपलं कौतुक असेल गणेशला पुरण. आपण नवोदितांना त्या ठिकाणी संधी देत आहे. मैदान क्रमांक 2 भरती यावेळी साडेसाठी ओंकार आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू अर्थातच एक नवोदित कोपरा रक्षक त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी संघाला लाभलाय. नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट खेळ संपूर्ण कबड्डी स्पर्धांमध्ये केला जातोय असं ओंकार प्रत्युत्तर दाखल हा एक नवोदित खेळाडू सरी संघाच्या माध्यमातून चढायसाठी. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. सरी संघ देखील एक नामवंत कीर्तिवंत असा संघ आहे. अनेक वर्ष या देखील संघाचं या रायगडच्या कबड्डीवरती वर्चस्व राहिलंय. परंतु यावेळेस समोर असेल तो अर्थातच पांडवादेवी रायगड संघ. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 करिता मरीदेवी धेरण बजरंग रोहा आबळता येत राहा. मरीदेवी धेरण बजरंग रोहा मैदान क्रमांक 1 करिता सज्ज राहा. आता मात्र राहुल होईल चढायचा. यावेळेस मात्र जळगाई सह्याद्रीचा सयकडा श्वास रोखून कडा अशाच प्रकारे आता मात्र निघालाय चढायसाठी. या रायगडचा एक नवोदित धगधगता अंगार आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच समाधानच्या स्वरूपामध्ये चढाई खोल व चढाईचा माणूस असेल परंतु ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेसफुल होते समाधान मोरे. प्रत्युत्तराची आता मात्र जबाबदारी आली आहे या नवोदित खेळाडूवरती. नक्कीच सगळी संघ आज संपूर्ण संघ नसणार आहे. यावेळेस मात्र जबरदस्त डॅशअप केले गेले केदारच्या माध्यमातून. या रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार केदार लाल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो मैदान क्रमांक 2 वरती. आता मात्र समाधान मोरे. नक्कीच हा एक जबरदस्त खेळाडू पांडवादेवी रायवाडी संघाला लाभला आहे. सामना संपतोय मैदान क्रमांक 1 साठी. तिसरा व अंतिम पुकार मरीदेवी धेरण बजरंग रोहा. आपण मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 करिता आपल्याला फायनल पुकार. विपिन झाले सगळं तसंच.
एक वर्षाचं ना आता मात्र प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. एक भरधाव वेगाचा चढाई पाहत त्या ठिकाणी गणपती रायवाडी संघाच्या माध्यमातून मैदान करतो. आता मात्र वेगळ थोडा अनुभवतो कारण त्याला माहिती माझ्या संघाकडे काही गुणांची का होईना परंतु आघाडी आहे. 7 गुणांच्या आघाडी निश्चितवर पुढे सरसवताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच पांडवदेवी रायवाडी प्रत्युत्तर दाखल सौरभ पाटील. एक मजबूत देहबांधाला आपल्याला चढाई पाहतात. खरं तर उंचीपुरा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र अचूकरित्या टिपला गेलाय. ओमकारची शिकार होती आहे. ओमकार मैदानाच्या बाहेर लावावं लागेल. प्रत्युत्तर समाधान. यावेळेस समाधानाला सावध पवित्र ठेवावं लागेल. तर मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये समोर उभा ठाकलाय अर्थातच राहुल होईल. चला बजरंग रोहा मर्जी थोडे आपण यायला हरकत नाही. प्रत्युत्तर दाखल आता मात्र ऋतुराज. चला रोहा धैरण आपण ताबा घ्या. आता मात्र पुनशक्ता प्रशांत जाधव आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार एंटी रेड्स प्रशांतच्या माध्यमातून 30 होतात. आतापर्यंत 3 सोपट टाकायचा शिकार झाला परंतु माघार घेणं आमच्या रक्तामध्ये नाही मित्रांनो. चला मरीदेवी धैरण बजरंग रोहा प्लीज कोऑपरेट करा. आपण चढाईसाठी आता मात्र सौरभ पाटील. समोर मात्र संकेत बनकर असेल. विराज राणेची त्या ठिकाणी चेन सज्ज झालेली असेल. एक मजबूत देहबांधाला आपल्याला चढाई पाहतात. खरं आपल्याला पाहायला मिळतोय पांडवदेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून. मागे अनेक वर्ष खेळाडूकडे रायवाडी संघाचे देखील वर्चस्व कबड्डी खेळावरती आहे. अर्थात प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ नावारूपाला आला आणि निश्चितच पुढे वाटचाल करू लागला आणि रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत या संघाने आपली मोहर उठवली. असा हा पांडवदेवी रायवाडी संघ. चला मरीदेवी धैरण बजरंग रोहा चला मरीदेवी धैरण बजरंग रोहा आपण आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो. मित्रांनो आम्ही वारंवार आपल्याला पुकारत होतो तरी तुम्ही आपण मैदानाचा ताबा घेत नाही. अन्यथा कमिटीला कठोर निर्णय घ्यावे लागतील याची नोंद घ्या. 1 मिनिट. मरीदेवी धैरणवरचे जय बजरंग रोहा आम्ही तर आपला सामना 7 मिनिटाचा खेळला जाईल. आपण सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती आहे. आता मात्र राहुल होईल चढाईसाठी. यावेळेस ही सुपर रेड असू शकते. बघूया किती गुण. नक्कीच 3 गुणांची कामगिरी यावेळेस केली जाते राहुलच्या माध्यमातून. आता मात्र आघाडी मोडत निघते. निश्चितच अजून देखील 10 गुणांची आघाडी असेल ती पांडवदेवी रायवाडी संघाकडे. धन्यवाद. मरीदेवी धैरणसाठी येतोय प्रतिस्पर्धी बजरंग रोहा पण चला.
चला बजरंग आपला प्रतिस्पर्धी मरीदेवी धरण हा संघ मैदानात येतोय. आपण देखील चला बजरंग आम्ही वारंवार आपल्या पुकार करतो, अन्यथा आमच्या कमिटीला कठोर निर्णय घ्यावा लागेल, याची नोंद आपण घ्या. आपल्यासाठी इथं अर्धा मिनिट आपला प्रतिस्पर्धी मरीदेवी धरण हा संघ इथे दखल झाला. मैदान क्रमांक 2 वर अतिशय चर्चेचा सुरुवात सरी वर्सेस गणपती रायवाडी 22-14 14-22 असा हा गुणफलक. खरोखर चांगला सामना मात्र इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तर मैदान क्रमांक 2 वरती तर मैदान क्रमांक 1 वर देखील सुरू होणारा सामना मरीदेवी धरण वर्सेस बजरंग रोहा. दोन्ही देखील तितके तुल्यबळ संघ, दोन्ही दिग्गज संघ. लोणाच्या भोजाचं संकट येते की काय असं चिन्ह आपल्याला बघायला मिळतंय. पाळबारी रायवाडी संघावर बघूया कितपत प्रयत्न केले जातात. हा एकटा एका एवढा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये शिल्लक असेल. सर हा लोणाचा बोजा चढला तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळेल. निश्चितच आघाडी 4 गुणांची बाकी असेल ती रायवाडी संघाकडे. बघूया हा लोणाचा बोजा पडतोय का. नक्कीच लोणाचा बोजा चढला आणि आता मात्र सामन्यामध्ये परतावा लागेल ते अर्थातच मैदान क्रमांक 2 चांगली कामगिरी मात्र राहुल भोईरच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. भरवणात यशवंत ख्याल विरुद्ध भावी रहा. गणेश्वर पूर्ण आपण त्याला आपल्याकडे पहिला बुका. पाच मिनिट अजून एक चला भावी रहा भरण देशंकर. आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. सामना संपलेला आहे, आता विलंब करू नका. या वेळेस प्रयत्न चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वरचा ठरतात. एक सुंदर प्रकार पेनल्टी संघाच्या विरोधात पाटील आपल्याला बघायला